एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर. रत्नागिरीमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन करण्यात आले. शिवसेनेकडून आज होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबईत सोमवारी घेणार पत्रकार परिषद. अर्थसंकल्पातील तरतुदींची सविस्तर माहिती देणार. वित्त खात्यातील सर्व सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर. प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित राहतील. अश्लील भाषेत शो करणाऱ्यांची चौकशी करा. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे सांस्कृतिक विभागाला आदेश. रणवीर अलाहाबादिया यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कारवाई. यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल. रणवीर अलाहाबादियाला पोलिसांचा संपर्क होईना. इंडियाज गॉट लेटेंट शोमुळे रणवीर वादाच्या भोवऱ्यात. मनसे पाठोपाठ भाजप मशिदीवरील भोंग्यांवरून पेटली. सोमय्यांकडून मशिदीवरील भोंग्या प्रकरणी तक्रार करण्यात आली. भांडूप घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर राज्यात कृषी मंत्री कक्षाची स्थापना होणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची अमरावतीत मोठी घोषणा. संतोष देशमुख या हत्येनंतर खरं तर संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी. अश्विनी देशमुख यांची कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती. रमेश आडसकर यांच्या शिक्षण संस्थेत नियुक्ती. मालेगाव तालुक्यातील 15 ते 20 गावांचा पाण्याचा प्रश्न पेटला. चणकापूर धरणाचे डाव्या कालव्याचे लाभधारक शेतकरी संकटात. संतप्त शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा. राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा करणार. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत. लव्ह जिहाद विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे 10वे राज्य ठरेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.